मुखम शास्त्रारी आज आपण पोपट बनवणार आहे. मी पहिलं बनवलेला आहे हा एक. त्यासाठी लागणारं साहित्य: हिरवं उलन, लाल उलन, स्टोची वाटी, ही छोटी आहे, आणखी एक मोठ्या साईजमध्ये भेटते पण मी छोट्यामध्येच बनवणार आहे, कात्री, सुई. चला तर आपण सुरुवात करूयात. अगोदर स्टोची वाटी फिल करून घ्यायची. त्यासाठी अशी गाठ मारायची. आणि याला मध्ये बाहेर करत असं गोल राऊंड घ्यायचं. हे पहा, असंच हे पूर्ण राऊंड घ्यायचं. वरती गच्च पकडायचं म्हणजे ही लूज होणार नाही. आडे सगळे फिट घ्यायचे. मी पूर्ण करून दाखवते. हे मी पूर्ण करून घेतलं आहे. आता हे आपण कट करून घेऊया आणि याला सुईने खेचून घेऊया. आता ग्रीन कलरचा धागा जोडून घेऊ. एक्स्ट्राच कट करून घेऊया. या 3 साखळ्यावरती हे पहा, हे 3 साखळ्या मी पकडल्या आहेत. याच्या आतून हा धागा, हा उलनचा धागा खेचून घ्यायचा आणि इथे स्लिप स्टिच टाकायची. परत एक राऊंड घ्यायचा. आता आपण परत 3 साखळ्यातून हा धागा खेचायचा आणि डबल क्रोशिया बनवायचा. हा लास्टचा आडा आहे. इथे डबल क्रोशिया घ्यायची आणि आपण जे सुरुवातीला स्लिप स्टिच दिली आहे त्या साखळीवरून परत एक डबल क्रोशिया घ्यायची आणि ही जी पुढली साखळी आहे तिथून 4 डबल क्रोशिया घ्यायच्या. 1, हे 2, 3, 4. मी एक एक्स्ट्राच घेत आहे. 5 म्हणजे वरती 4 ही येतात साखळ्या. 5 घ्यायचं आहे. 1, 2, 3, 4 म्हणजे 4 साखळ्या तयार होतात 5 घेतल्यानंतर. आपल्याला एकाच साखळीतून 5 डबल क्रोशिया घ्यायचे आहेत आणि नंतर पुन्हा पुढील साखळ्यामध्ये एक डबल क्रोशिया घ्यायची आहे. हे
पहा पुढील पूर्ण राऊंड हा एक एक डबल क्रोशी घेऊन पूर्ण करायचा आहे. प्रत्येक साखळीमध्ये एक डबल क्रोशी. तुम्हाला हा राऊंड पूर्ण करून दाखवते. हा राऊंड मी पूर्ण होत आला आहे. हे लास्टची साखळीमधून घेतलं आहे मी. नंतर पुन्हा असंच घेत जायचं आहे डबल क्रोशिया. आणि जे आपण सुरुवातीला 4 डबल क्रोशिया टाकले आहेत त्याच्या सेंटरपर्यंत सिंगल क्रोशियाज घ्यायचे आहेत. हे पहा, हे आपण 5 डबल क्रोशिया घेतल्या होत्या त्याचं सेंटर इथं आहे. याच्यात आपल्याला परत 4 सिंगल क्रोशिया घ्यायचे आहेत. सुरुवातीला 5 आणि नंतर 4. तीन आणि हे 4. आता प्रत्येक साखळीतून एक एक सिंगल क्रोशिया घ्यायचे आहे. डबल क्रोशिया सॉरी. प्रत्येक साखळीतून एक एक डबल क्रोशिया घ्यायचे आहे. असे आपल्याला 7 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. हा आपला तिसरा राऊंड आहे. हे 7 राऊंड कंप्लीट झाले आहेत. आता हे 7व्या राऊंडमध्ये लास्टला डबल क्रोशेट घ्यायचं आणि जे आपण सेंटरमध्ये 4 घेतो तिथे 2 क्रोशेट घ्यायच्या. डबल 1 आणि 2 डबल क्रोशेट घेऊन आता इथं हे थोडंसं हे वाकवायचं म्हणजे ही साईज अशी येते. आणि इथून पहिल्या साखळीमध्ये घ्यायचं, स्लिप स्टिच द्यायची. परत 2 साखळ्या एकत्र करायच्या, इकडल्या साईडची आणि इकडल्या दोन्ही साखळ्यातून घ्या. हा धागा खेचून घ्यायचा आणि स्लिप स्टिच द्यायची. परत दाखवते. इकडली एक साखळी आणि याच्यातली एक साखळी. इथून ह्या दोन्हीतून हा धागा खेचून घ्यायचा, स्लिप स्टिच द्यायची. या दोन्हीतून धागा खेचून घ्यायचा आणि स्लिप स्टिच द्यायची. स्लिप स्टिच द्यायची. हे 2 घेतल्यानंतर आता याच्यामध्ये स्टफिंग घालायचं. माझ्याकडे हा कपडा आहे किंवा तुम्ही स्टफिंग पण वापरू शकतात. मी हा कपडा वापरत आहे. हा परफेक्ट असतो.
हे असं करायचं आणि ह्या दोन्हीतून घालायचं, स्लिप टिच द्यायची असं करत स्लिप टिच देत थोडंसं हार्ड जातं, कारण की मध्ये स्टफिंग असल्यानं. इकडल्या हाताने ह्याला दाबून ठेवायचं, म्हणजे सोपं जातं. हे जॉईंट करत करत लास्टला 14 साखळ्या ठेवायच्या. आपल्या आता 16 असतील. मोजून पाहूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आहेत. 13 सगळ्या ठेवल्या. 13 किंवा 14 ठेवायच्या. आणि इथं एक डबल क्रोसेट घ्यायचं. या 14 मध्ये डबल क्रोसेट घ्यायच्या. या 14 साखळामध्ये मी डबल क्रोसेट घेऊन पूर्ण राऊंड कंप्लीट केला आहे. आता दुसरा राऊंड जोडायचा आहे. पहिल्या साखळीतून परत डबल क्रोसेट घ्यायच्या आणि अशा 3 लाईन कंप्लीट करायच्या. हे खाली अगोदर केलेली एक आणि वरल्या 2 3 म्हणजेच पूर्ण 4 होते. एकही खांब कमी करायचा नाही किंवा जास्त घ्यायचा नाही. जितके आहेत त्यामध्येच सिंगल क्रोसेट टाकून घ्यायचे आहेत. उलनचा कलर डार्क असल्यानं थोडं दिसत नसेल. हे आपण पुढला तोंडाचा भाग करत आहे. सुरुवातीला घेतलेला 1 राऊंड आणि नंतर 3 राऊंड, असे 4 राऊंड कंप्लीट झाले आहे.
आता याच्यामध्ये मी स्टफिंग घालत आहे. स्टफिंग घातल्यानंतर खाली आपण जोडल्यासारखं स्लिप टिच देऊन हे जॉईंट करायचं आहे. या 2 साखळीमधून हा धागा खिचून घ्यायचा आणि इथून काढायचा. या दोन्हीतून धागा खिचायचा आणि इथून काढायचा. ही झाली स्लिप टिच. हे पूर्ण घ्यायचं. हे पूर्ण झालं आहे. याला एक आडा घेऊन याच्यातून मधून कट करायचं. एक्स्ट्राचं कट करायचं. आपण आता पंख बनवणार आहे. पंख बनवण्यासाठी अगोदर नॉट घ्यायची. दहा साखळ्या घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 साखळ्या घेऊन सुरुवातीच्या साखळीमध्ये स्लिप टिच द्यायची. स्लिप टिच देऊन राऊंड तयार करायचा आणि या राऊंडमध्ये 12 साखळ्या घ्या. 12 खांब घ्यायचे. डबल क्रोशेट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. सुरुवातीच्या साखळीमध्ये हा सुई घालून स्लिप टिच देऊन घ्यायची. हा असं तयार झालं. हा दोरा कट करून घ्यायचा. आता ग्रीन कलरचा दोरा जोडून घेत आहे. एक्स्ट्राचं कट केलं. या 12 खांबामध्ये आता एका खांबामध्ये एका साखळीमध्ये 2 डबल क्रोशेट घ्यायचे. म्हणजे पूर्ण राऊंडमध्ये
24 डबल क्रोसेट होतात. एका साखळीमध्ये 2 डबल क्रोसेट. अशा प्रकारे राऊंड कंप्लीट करून दाखवते. एका साखळीमध्ये 2 डबल क्रोसेट घेऊन हा राऊंड मी कंप्लीट करत आले आहे. हे लास्टच्या 2 साखळ्या आहेत, मी तुम्हाला दाखवते. इथे मी डबल क्रोसेट घेतले आहे 2 एकाच साखळीमध्ये आणि स्लिप स्टिच देऊन राऊंड कंप्लीट केला. आता पहिल्या साखळीवरती 2 डबल क्रोसेट घ्यायचे. एकाच साखळीमध्ये 2 डबल क्रोसेट. एका साखळीमध्ये 2 डबल क्रोसेट घेऊन हा राऊंड मी कंप्लीट करत आले आहे. हे लास्टच्या 2 साखळ्या आहेत, मी तुम्हाला दाखवते. इथे मी डबल क्रोसेट घेतले आहे 2 एकाच साखळीमध्ये आणि स्लिप स्टिच देऊन राऊंड कंप्लीट केला. आता पहिल्या साखळीवरती 2 पहिल्या साखळीमध्ये 2 डबल क्रोशिया 1 2 दुसऱ्यामध्ये 2 तिसऱ्यामध्ये पण 2 चौथ्यामध्ये 2 पाचव्यामध्ये 1 9 खांब घेतले आहेत. पहिल्या राऊंडमध्ये 9 खांब घेतले आहेत. आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपण 6 खांब घेणार आहोत. पहिली साखळी सोडायची, दुसऱ्यामध्ये डबल क्रोशिया सिंगल घ्यायचे आहे. त्यामध्ये पहिल्या आपण सुरुवातीला एका साखळीतून 2 खांब घेतले आहेत, पण या राऊंडमध्ये आपल्याला सगळ्यात सिंगल घ्यायचे आहेत. हे 1 2 3 4 5 झाले आणि हा एक 6. आता याच्यावरती 4 घ्यायचे आहेत. पहिलं सोडून द्यायचं, दुसऱ्यामध्ये डबल क्रोशिया 1 2 3 आणि हे 4. आता याच्यावरती 2 घ्यायचे आहेत आपल्याला. 1 आणि 2. आता 1 आणि साखळी घेऊन कट करून घ्यायचं. हा झाला पंख. सुरुवातीला 9 6 5 4 3 2 1. हे मी एक दुसरा बनवला आहे. आता हे जोडायचं ते आपण पाहूया. सुईमध्ये 4 पदरी धागा घेतला आहे आणि हे जे पंख बनवले आहेत ते आपण इथे जोडून घेणार आहे. हे इथे असं पाठीवरती ठेवायचं
आणि याच्या इथून सुई घ्यायची आणि इथे गाठ मारायची. हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आणि आता प्रत्येक धाग्यातून वर काढायचं, खेचून घ्यायचं, इथून मध्ये घालायचं आणि आपण खातून बाहेर काढून हा धागा खेचून घ्यायचा. परत दाखवते, इथून असं घ्यायचं, हा धागा खेचून घ्यायचा, पंखाच्या खाल्ल्या बाजूपर्यंत खेचायचं आणि इथे आडा देऊन इथे गाठ घ्यायची. मी डबल गाठ मारते म्हणजे सुटणार नाही. कट करून घ्यायचं. हा अर्धाच पंख जॉईंट केला आहे मी. एक्स्ट्राचा आहे. हे पहा, दुसरी बाजू पण जॉईंट करून घेऊया. हे मी दोन्ही बाजूचे पंख जोडले आहेत. पंख हा इथून इथपर्यंत जोडायचा. हे असं हा तयार झाला पोपट.